महिला दिन म्हटला की आज आपण जर बघितलं आजूबाजूला तर अनेक महिला महिला दिन साजरा करतात. पण आपण पाहिलं तर समाजात अशा काही महिला आहेत की ज्याने कष्ट करून आपले संसार उभे केलेले आहेत आणि अनेक लोकांना अशा समाजातील महिलांना मार्गदर्शनही केलं आहे आणि याही पुढे ते करत असतील असा विश्वासही आहे. आज आपल्यासोबत आहेत बांद्याच्या मंगलताई मयेकर, ज्यांनी पिग्मीनी सुरुवात केली आणि आपलं हळूहळू का असेना एक नवीन असं विश्व निर्माण केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज त्यांनी आपलं छोटंसं मायेची चव हा हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे. नेमकं त्याने पिग्मीतून सुरुवात करून आज त्या हॉटेल व्यवसायापर्यंत कशा पोहोचल्या आपण जाणून घेऊया मंगलताई मयेकर. मंगलताई, आपलं महिला दिनानिमित्त खूप खूप स्वागत आहे आणि आपलं सिंधुदुर्गमध्येही आपलं स्वागत आहे. नेमकं आपण या पिग्मी व्यवसायातून पुढे कसे गेला ते सांगू शकाल का? मी श्रीदेवी बांदेश्वर, श्रीदेवी भूमिका मात्या आणि कुलदेवता आणि श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून मी माझा जीवन कसा सुरू केला. माझं नाव पूर्वा शिवमित्र सौ कुमारी मंगल उमेश लक्ष्मण सावंतमोरे, आत्ताची सौ उमांगी उमेश मयेकर बांदा. माझं लग्न 8 डिसेंबर 1995 साली झालं. मी लग्न झाल्यानंतर 1 वर्षाने मला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मी 2 वर्ष घरात काय परिस्थिती असते, कसं असतं, नवऱ्याचं किती सपोर्ट, नवऱ्याचं काम काय हे बघून जरा बसून मी विचार केला. पण बघितलं तर काही जमेना. म्हणून विचार केला मी आता काय प्रयत्न करू. म्हणून मी आत्ताची शेट्टी आहे, सविता शेट्टी आहे, पूर्वीची सविता राणे, तिला मी विचारलं मला तू आमची महिला संस्था होती त्यावेळी, आता पण आहे पण त्यावेळी त्याचं खूप मोठं महत्त्व होतं. त्याचे चेअरमॅन सौ सुगंधा मोरे. मग तिला मी म्हटलं तू विचारशील काय गं, तर ती म्हणाली हो विचारते. आणि तिने विचारून त्या चेअरमॅनने मला पिग्मी करायची संधी दिली. महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था बांदा. तर मी पिग्मी म्हणजे कसं असतं, सगळ्यांना जमवून पैसे सगळ्यांकडनं आणणं, पण ती सुरुवात कशी करायची हे पण मला माहीत नव्हतं. म्हणून मी पहिली पिग्मी मी दिली डॉक्टर दिलीप सावंत 100 रुपये पिग्मी. आणि त्या पहिल्या दिवसाची माझी 420 रुपये, म्हणजे पहिली कमाई माझी 100ला 3 रुपये मिळायचे. 3 पाची 15 रुपये मी त्या दिवसाची माझी पहिलीच कमाई लग्न झाल्यानंतरची आहे. त्याच्यानंतर मी हळूहळू म्हणून पहिल्या महिन्याला मी 2,000 रुपये घेतले. म्हणजे पिग्मी कसं असतं 100ला 3, मग मी हळूहळू वाढली. नंतर मी 7-8 हजार रुपये मला महिन्याला मिळायचे. त्याच्यातून मी म्हणजे भागवायचे. नवरा थोडाफार सपोर्ट होता, पण जसं त्यावेळी महागाई कमी होती त्याच्यामुळे ते जमत होतं. त्याच्यानंतर मी हळूहळू आता परत आणि काय करायचं म्हणून विचार केला. तर आमचे सौ कुलकर्णी वहिनी म्हणून होते आमच्या मंडळामध्ये, प्रेरणा महिला मंडळामध्ये. त्यांनी आमचे खाद्यपदार्थाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यात समोसा शिकवला. तर त्या समोसा मी घेतलं समोशाचं आणि पहिली ऑर्डर मी प्रेरणा मंडळाचीच केली. त्या पहिल्या प्रेरणा मंडळाने मला 600 रुपयाची ऑर्डर दिली आणि तिथून मी जे समोसे करायला सुरुवात केली ती आजपर्यंत करते. जवळजवळ 25 वर्ष मी आज समोसा करते. त्या समोशाने माझं हळूहळू मी ऑर्डरी घ्यायला लग्नाच्या म्हणा ह्याच्या हळदीच्या अशा म्हणजे 200-300 माणसांचं जेवण करते मी. कुठची पार्टी असो, चिकन मटन काही सांगितला पदार्थ तरी मी करू शकते, पण माझ्या ह्याच्यावर. आपण हॉटेल व्यवसाय केला किंवा हॉटेल व्यवसायाला तुम्हाला जागा हवी होती, यासाठी आधीपासून तुम्ही प्रयत्न केला की तुम्हाला कशी काय जागा मिळाली?
माझं माहेर आहे इथे बांद्यातच. मग त्या ह्याच्यात जागा होती पण बांधून परिस्थिती नव्हती माहेरची. मग त्याच्यात पण भाऊ बोलायचा, एक दुकानं बांधली की तू एक दुकान घ्यायचं आणि हॉटेल घालायचं. आज माझा भाऊ हयात नाही आहे, पण त्याने मी प्रत्येकाला सांगत असते की माझ्या भावाने मला इथे म्हणजे आपल्या बायकोला पण सांग, कारण ती बायको पण त्याची सांगून गेला बायकोला, गो हे बांधलं की तिला तिथे बसायला एक काहीतरी धंदा करायला जागा दे. आणि त्यातच मोठं श्रेय मी सांगितलं की माझे मोठे भाऊजी सावंतवाडीला त्यांचं घर सुहास भराडी म्हणून, ती बहीण मोठी, पण बहिणीपेक्षा भाऊजींचं श्रेय माझ्या मोठं आहे. त्या भाऊजीने इथे हे गाळे बांधून त्या माझ्या भाऊजेला पण साथ दिली आणि मला पण साथ दिली. हेच माझं मोठं भाग्य मी समजते, म्हणून मी आज इथे बसू शकली आहे. त्यामुळे भाऊ आणि भाऊजी हे माझे या धंद्यासाठी खूप मोठे हे आहे, म्हणजे त्यांचं मोठं श्रेय आहे माझं. पिगमी झाल्यानंतर तुम्ही समोसाची ऑर्डर घेतली आणि समोसा झाल्यानंतर तुम्ही आता सगळीच ऑर्डर घेताय. हे सगळं करत असताना तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळी तुम्ही समोसा महिलांना देता किंवा कोणाला तरी देता, समोसा खाताना लोक काय म्हणतात, किंवा तुमची एक तुम्ही समोसा दिल्यानंतर ही मंगलताईचा समोसा आहे असं लोक कशावरून ओळखतात? मी दिलेला समोसा सगळ्यांना माहितीच आहे, कारण मी पहिल्यापासून चव दिलेलीच आहे. त्यामुळे कुठेही कोणी ऑर्डरला नेलं तरी ते पटकन ओळखतात की हा समोसा मंगलताईचाच आहे. त्याच्यामुळे आणि ओळख द्यायला मला काय तेवढीची गरज लागली. बरं, आता तुम्ही समोस्यानंतर पुढे जेवणाची ऑर्डर घेतली. समोस्यानंतर मी शीतल रावने मला असं विचारलं की तू शाळेत जेवण करशील का. तर मी विचार केला, त्या शाळेत गेल्यावर ते जेवण माझ्याकडनं होईल का. तर तो मला होईल, तू बघ प्रयत्न करून बघायला म्हणून मी गेली तिथे. म्हणजे त्यानेच मला सांगितलं की तू तिथे जाऊन जेवण कर, मग बघूया काय. त्यावेळी 70 मुलं होती. पहिल्या वर्षी मी 10 वर्ष जेवण केलं. 10व्या वर्षी 308 पट होता. मी 308 पटाचं जेवण 10 वर्ष हसतमुखाने केलं. नंतर आणि मुलं पण एवढी खुश होती की रस्त्यावर जरी मी गेली तरी काकी आज डाळ छान होती, आमटी छान होती असं रोज बोलायचे. त्याच्यामुळे मला आणि आनंद, म्हणजे त्या मुलाने एवढं सांगितल्यावर मला खूप असं भरभरून यायचं की बघ मुलं सांगतात म्हणजे खरंच चांगलं. हे करत करत म्हणजे जेवण 308 मुलांचं जेवण झाल्यानंतर तुम्ही आता पुढे काय करताय? हे मुलं जेवण झाल्यानंतर आता हे शाळेची मुलांचं जेवण झाल्यानंतर त्याच्यातही मी 2-3 वर्ष पिगमी केली. त्या जेवण करून सुद्धा त्याच्यातही ऑर्डरही केल्या आणि त्याच्यातही मी आत्ता 5 वर्ष झाली की माझं स्वतःचं हॉटेल उभं केलं. माझ्या माहेरच्याने एक म्हणजे रूम दिला आहे, दुकान दिलं आहे. त्याच्यात मी स्वतः ते सुद्धा आमचे देणं, म्हणजे ते रूम देणं म्हणजे माझ्या भाऊजींचं श्रेय आहे. सुहास भराडी म्हणून भाऊजी मोठे माझे, त्या मोठ्या भाऊजीने ते हे केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात बसू शकली, नाहीतर जागा नाही तर होत नाही. त्याच्यामुळे मी आज 5 वर्ष ते हॉटेल चालवते. त्याच्याबरोबर माझ्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. त्याच्यात तो आणि मी स्वतः, मुलाचं नाव अक्षय मयकर, त्याच्याबरोबर मी सुद्धा त्याच्याबरोबर साथ देऊन त्याला साथ देते आणि हॉटेल चालवते. आज माझं हॉटेल माझ्या ह्याच्याप्रमाणे अगदी मी त्या हॉटेलवर खुश आहे. तुमच्या हॉटेलचं नाव काय? माझ्या हॉटेलचं नाव मातोश्री आहे. हॉटेल मातोश्रीच्या मालिक असं आपण जर म्हटलं तर आपल्यासोबत आहेत मंगलताई मयेकर. आणि त्याने जीवनात संघर्ष असं जे काय आपण म्हणतो तो संघर्ष केला. पिगमीपासून सुरुवात करून आज त्याने हॉटेल व्यवसायाकडे आपला सुरुवात केलेली आहे, पदार्पण केलेलं आहे. हॉटेल व्यवसाय हा अत्यंत चांगला व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर त्या हॉटेलमध्ये किंवा खाद्यपदार्थात चव देणं, जे पदार्थ आपण करतो त्याला मायेची चव असणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की माझा समोसा लोक कुठेही ओळखू शकतात. 300 मुलं ज्यावेळी त्यांना म्हणत होती की काकू तुमचं जेवण छान होतं, हीच त्यांनी दिलेली किंवा केलेलं जे जेवण शालेय पोषण आहार
हीच त्यांची पोच पावती आणि आज त्या आपल्या संसारात सुखी आहेत, समाधानी आहेत. मंगलताई, तुम्हाला पुन्हा एकदा आपला सिंधुदुर्ग डिजिटल चॅनलतर्फे खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. मी मंगल कामत, बांधा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.